नमस्कार मित्रांनो, ऑन व्हील या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण स्पेन हा देश पाहायला जाणार आहोत, परंतु त्याआधी आपण त्याचा थोडासा भूगोल आणि इतिहास जाणून घेऊया। स्पेन हा देश युरोप खंडात येतो। भूमध्य सागराच्या किनाऱ्यावरील हा एक देश आहे। त्याच्या शेजारी पोर्तुगाल आहे आणि वरच्या बाजूला फ्रान्स हा देश आहे। स्पेनवर 400 वर्ष ऑटोमन तुर्क, ज्यांना तिथे मुरिश म्हणलं जातं, त्यांनी राज्य केलं। स्पेनची राजधानी माद्रिद आहे। नेपोलियन बोनापार्ट याने सुद्धा माद्रिदलाच स्पेनची राजधानी म्हणून पसंती दिली होती। स्पेन हा तसा लहान देश आहे, परंतु इंग्रजांप्रमाणे स्पॅनिश लोकांनी इतर खंडात वसाहती बांधल्या। दक्षिण, उत्तर, मध्य अमेरिका, आफ्रिका इथे तिथल्या लोकांची संस्कृती, भाषा, मंदिरं, पुस्तकं ही सगळी जाळून टाकली आणि तिथे आपली भाषा आणि धर्म लादला। स्पॅनिश लोक हे अतिशय क्रूर होते। हा झाला त्यांचा इतिहास। माद्रिद पासून 627 किलोमीटर अंतरावर बार्सिलोना नावाचे एक ऐतिहासिक शहर आहे। इथून फ्रान्स जवळ आहे आणि मार्सिलिस बंदर, जिथे सावरकर पोहोचले होते, तेही जवळ आहे। माद्रिदहून तुम्हाला बार्सिलोनाला जाण्यासाठी बस, रेल्वे अथवा विमानाने जाता येतं। खाण्यापिण्याची चंगळ, मोठमोठे रस्ते, इमारती आणि नाईट लाईफ ह्याच्यासाठी हे शहर खूप प्रसिद्ध आहे। त्याच्यामुळे तिथे पर्यटकांची खूप गर्दी असते। तर चला पाहूया बार्सिलोना। हे बार्सिलोनाचं ट्रेन स्टेशन आहे आणि इकडे ह्या बाजूला मेट्रो स्टेशन आहे। ह्या बाजूला ट्रेन स्टेशन आहे। आता मी मेट्रोचं तिकीट काढण्यासाठी इथे मेट्रोचं तिकीट काढण्याची सोय आहे। त्या बाजूला जो आहे ना, इकडे ह्या बाजूला जे तिकीट लॉंग डिस्टन्स ट्रेनसाठी आहे, पण तिकीट भयंकर महाग आहे। हे मी 360 काय बॉन सेंटर असं हॉटेल आहे, हॉस्टेल आहे, तिथे थांबले। तर तिथे रात्री 9 वाजता रोज हे असं तपास बनवतात। म्हणजे ही जी आहे हे ब्रेड आहे ना, ब्रेडवर असे वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे चीज, वेगवेगळ्या प्रकारचे चीज, म्हणजे चीजचे पण प्रकार आहेत आणि चटणी, काकडी, टमाटर। हे तर हे टमाटर मी कापलं, हे टमाटर कापलं। इकडे पण चीज आणि टमाटे असे लावून ठेवलेले आहेत। इथे नॉनव्हेज पण भरपूर आहे, एग वगैरे पण आहे आणि इथे काही सगळेजण मिळून तयार करतात। हे मिरची तळत आहे, खूप जण आले। आज मी यांच्याबरोबर जेवणार आहे, बघूया। मी व्हेज खाणार आहे। तपस म्हणतात, तपस, आणि हे हॉस्टेल आहे। हा बार्सिलोनाचा सेंटर आहे। इथून तुम्हाला टूरच्या बसेस मिळतात। इथे बुकिंग ऑफिसेस आहेत, बाहेरच्या बाजूला सुद्धा बुकिंग करू शकता तुम्ही। आणि हे कॅटालोनिया हे रेल्वे स्टेशन आहे। कॅटालोनिया साईडला इथे सगळ्या बुकिंग आहेत आणि बसेस मिळतात इथे सगळ्या। मागच्या बाजूला बसेस आहेत त्या हिप अँड हिप हॉप आहे। म्हणजे तुम्ही बसमध्ये बसायचं, जिथे उतरायचं असेल, तुम्हाला एखाद्या ठिकाणी पाहायचं असेल समजा, तर तिथे उतरायचं। ते पाहून झाल्यावर पुन्हा तिकडेच 10-10 मिनिटांनी बसेस येतात, पुन्हा पुढच्या बसला चढायचं। पुन्हा तुम्हाला समजा मध्ये कुठे उतरायचं असेल तर उतरायचं, नाही तर बसमध्ये तुम्ही कंटिन्यू करू शकता। मी आर्क डी ट्रियम्फला थांबलेली आहे। इथून साधारण 1 किलोमीटर, 1.5 किलोमीटर असं।
आता समुद्राच्या ठिकाणी आलो आहे. इथे सगळी जहाजं आहेत इथे. स्पॅनिश विलेज आहे. हे जे वॉल आहे ह्याच्यामध्ये सगळं पूर्ण गाव आहे. स्पॅनिश विलेज. सग्राडा फॅमिलिया जे बार्सिलोनामध्ये सगळ्यात फेमस आहे. हे चर्च आहे. पण सग्राडा फॅमिलिया नावाची एक फॅमिली होती. फॅमिलिया म्हणजे फॅमिली होती आणि ती अतिशय रिच फॅमिली. त्यांनी अनेक गोष्टी इथे बांधल्या, म्हणजे स्पेनमध्ये, बार्सिलोनामध्ये विशेषतः. स्पेनमध्ये काय आहे की माद्रिदमध्ये सुद्धा अजून 2-4 रिच फॅमिली आल्या आणि त्यांनी बांधलं. जसं बार्सिलोनामध्ये पण सग्राडा फॅमिली आणि अजून 1-2-4 फॅमिली आल्या आणि त्यांनी वेगळे काय बांधलं. चर्चेस असतील किंवा अजून काही रेस्टॉरंट्स असतील, बिल्डिंग्स असतील. तर ही हिस्टॉरिकल साईट आहे, वर्ल्ड हेरिटेज. हे जवळपास 1800व्या शतकातलं बांधलेलं आहे. Прямо рвется надвое, он здесь находится крестом бедный, а потом там толпа. Это распятие, да? Столбов, да? И написано император, это правило туда Тиберий. Тиберий у них там есть, да? काम पण चालू आहे त्यांचं. Смерть, что делать в прямом смысле, он там это хорошо. Бывают руки